म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला हो पुत्र झाला एक गेला पुत्र झाला तुमच्याकडे कन्हैया येतो का 1.5 दिवसाचा? किती दिवसाचा येतो? काय म्हणतात त्याला? गोकुळाष्टमी. अजून काय बसला म्हणते आमच्या घरी? हा, कान्होबा. हा, चांगला आहे कान्होबा. बाप जर रागा रागानं पोरायले जर कधी काही वाईट बोलायचं राहील ते कान्होबिया. ते कान्होबा. ज्या वेळेला आपण कान्होबा आणायला जातो त्यावेळेला अगोदरची माणसं टोपलं घेऊन जायची, त्याच्यामध्ये तणीत छान एक नवीन कापड, त्या कुंभाराला मस्त छान टिकलं लावायची, आरती करायची, तिथून ते कन्हैया डोक्यावर घेऊन यायचे. आता टोपलं घेऊन जाता येईल? हा, काय गाडीवर आणते. गेले कुंभाराच्या घरी, घेतला थैलीमध्ये, त्या झोऱ्यात घातला, देव चला लटकते राहीणार. काय काही ते एवढे बहादर पाहिले मी. काय करून राहिलं रे? काही नाही, गेट स्टेज बनवून राहिलो होतो कन्हैयाचा. ते खाकी बनियांवर असतं हापवाला ते इथपर्यंतचा पॅन्ट. कोणता पॅन्ट म्हणतात त्याला? हा, हा पॅन्ट. हा पॅन्टवर आले वा तुम्ही. अगोदरच्या फॅशन आणल्या हो तुम्ही. आमच्या माणसाचेच कपडे तुम्ही वापरून राहिले. ते मी काही काही मुली पाहिलं, ते मुलींकडे ते कपडा असते इथून व्यवस्थित असतं ते, पण त्याचे पाय पाहिले ते एका पायात 2-4 क्विंटलचा माणूस असा आरामात बसून असे फुगेल असते ते पाय, असे तोंड फाडून. काय पाय कोणता शर्ट म्हणते, पॅन्ट म्हणते त्याला? काय बँजो? हा, प्लॅजो. कोणत्या बैताळानं सांगितलं तुम्हाला ते प्लॅजो आहे म्हणून? तुम्ही विचारा तुमच्या आजोबाले. ते माझ्या पप्पाचा सूतना होय अगोदरच्या काळातला. ते मोठे मोठे पाय राहत होते, ते कसा राहत होता ते सूतना होय. तुम्ही बँजो बनवलं? बँजो नाही, प्लाझो बनवला त्याचा. खायच्या काही लई खतरनाक ड्रेस आहे बा. अगोदर प्रत्येकाचा ड्रेस वेगळा असायचा जी. आता कुणी जाईन एकच पॅन्ट नेते, त्याला नाव आहे नाईट पॅन्ट. कोणी घालते, अरे दिवसाही रात्री केव्हाही घालते, नाव त्याचं नाईट पॅन्ट. त्याचं नाव आहे नाईट, नव्हते सर्वला टाईम. विठ्ठल अशी कापडांची नाव आहेत वेगवेगळी. पण आता काही लोक जातात ते असं बन्यांवर असते, घामाने फनफनलेलं अंग, स्कूटी घेऊन जाते. स्कूटी मित्र म्हणते जा रे घेऊन जातो स्कूटी. ते गेलं, कितीला आहे हो देव? 200 रुपयाला. 150 घ्या. दिले 150. उचलला देव, चालला असा. ते घामानं फनफनलेलं अंगण, त्याच्या काठीचा वास येतून चाल देव वास घेत. लई बेकार अवस्था. पण कन्हैयाला डोक्यावर उचललं आणि डोक्यावर घेऊन निघाले. वसुदेवजी जात असताना यमुनेचं पाणी नाका तोंडात जायला लागलं. घाबरलं नाही, मेलो तरी चालेल पण माझा कृष्ण वाचला पाहिजे. वसुदेवाची मानसिकता होती, यमुनेचं पाणी नाकात तोंडात गेलं तरी चालेल, मी मेलो तरी चालेल पण माझा कन्हैया वाचला पाहिजे. मला वाटतं जगातल्या प्रत्येक बापाची हीच मानसिकता असते. मी कष्ट करता करता मेलो तरी चालेल, उपाशी झोपलो तरी चालेल, पण माझं पोरगा आनंदानं जगलं पाहिजे आणि स्वाभिमानानं शिकलं पाहिजे, नोकरी मिळवली पाहिजे. हे बापाचं समर्पण वसुदेवाच्या स्थितीमध्ये आहे. वसुदेवजींनी कन्हैयाला नेऊन ठेवलं. वसुदेवजी परत निघाले. तिकडचा चॅप्टर क्लोज झाला. आणि रात्रीला काही सख्यांनी पाहिलं की घरामध्ये नन्नासा मुन्नासा छोटासा कन्हैया आया आहे. गवळणी ब्रह्म मुहूर्तावरती पळत सुटल्या गोशाळेमध्ये वसुदेव बाबाच्या, नंद बाबाच्या. गवळण म्हणती गवळणेला गवळण म्हणती गवळणेला गवळण म्हणती गवळणीला 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 गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला एक गेला
नंदबाबा त्यावेळेला असं म्हणतात 9 लाख गायी होत्या. किती नंदबाबाच्या घरी? आताही मला वाटते तुमच्या गावात बऱ्याच गायी आहेत, पण त्या गायी गावरान कमी आहेत, जर्सी जास्त आहे. गावरान गाईला आपल्या प्रजातीच्या गायी जपल्या पाहिजे आपण. नंदबाबाची ती गोशाळा आणि गोशाळेमध्ये नंदबाबा गेलेले. गाईचं शेण स्वतः काढत असताना नंदबाबाकडे त्या गवळणी गेल्या. नंदबाबा गोशाळेत असताना गवळणी गेल्या आणि सांगायला लागल्या, नंदबाबा 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 क्या भयो छोरी, कुछ नाही आपको लाला भयो. जसं माहिती झालं मुलगा झाला, नंदबाबांनी स्वतःच्या अंगावरचा गळ्यातला हार घातला हिऱ्याचा आणि त्या गवळणीच्या अंगावरती फेकलाय. गवळणी आनंदित झाल्या आणि मग त्या गोकुळामध्ये आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदारी आनंदल्या. यशोदेकडे कन्हैया आला, लाला आलाय, अनेक संकट आली आणि भगवान परमात्मा आता हळूहळू वाढायला लागले. त्यांच्या खोड्या आपल्याला पाहायच्या आहेत आणि काला पाहायचा आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्या काल्याचे कीर्तन थांबत आहे या ठिकाणी. तरी समस्त ग्रामवासी मंडळींना विनंती आहे की आपण इकडे तिकडे असाल तर मंडपात यावं ही विनंती. भगवान परमात्मा हळूहळू वाढायला लागले आणि देवाने आता करवड बदलली. लेकरू जन्माला येतं तेव्हा असं असतं, झोपत असताना असं झोपतोय, पण नंतर हळूहळू कूस बदलण्याची परंपरा सुरू होते आणि नंतर मग ते हळूहळू असं टेकत टेकत स्वतःच्या मनगटाला आणि टोंगळ्याला जोर देतोय जी प्रक्रिया होते त्याला काय म्हणतात? काय 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 रांगणच ना. तळवे तळ हात टेकिता